नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात दत्तावतार मानले जातात. आजही लाखो भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थांचे अस्तित्व अनुभवायला मिळते. अनेक भक्त रोज नामस्मरण करतात, पूजा करतात, आरती करतात. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, स्वामी समर्थांना नेमके काय आवडते? कोणत्या गोष्टी केल्याने स्वामी महाराज प्रसन्न होतात आणि कोणत्या भक्तावर त्यांची विशेष कृपा राहते? आज आपण अशाच 11 गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय मानले जातात. जर तुम्ही या गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारल्या तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. मित्रांनो, सर्वात प्रथम स्वामी समर्थांना आवडती ती गोष्ट म्हणजेच नामस्मरण. ज्या भक्तांच्या मुखात सतत श्री स्वामी समर्थ हा जप असतो, त्यांच्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागतात. नामस्मरण हे केवळ शब्दाचे उच्चारण नसते, तर ते भक्त आणि गुरु यांना जोडणारा एक अदृश्य धागा असतो. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते संकटात असतात आणि मनापासून स्वामींचे नाव घेतात, तेव्हा त्यांना धैर्य मिळते, मार्ग मिळतो आणि संकटातून बाहेर पडण्याची शक्तीही मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे अढळ श्रद्धा आणि विश्वास. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवणारा भक्त त्यांना अत्यंत प्रिय असतो. जीवनात कधी एक अशी परिस्थिती येते की सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटत असतात, पण अशा वेळीही ज्याचा विश्वास डळमळीत होत नाही, अशा भक्ताला स्वामी कधीच सोडत नाहीत. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, तर संकटाशी गुरु आपल्या सोबत आहेत याची खात्री असणे होय. तिसरी गोष्ट म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणा. आजच्या काळात अनेक लोक खोटेपणा, फसवणूक आणि स्वार्थाच्या मार्गावर चालताना दिसतात, पण स्वामी समर्थांना सत्यप्रिय भक्त आवडतात. जो व्यक्ती कुणालाही फसवत नाही, आपल्या कर्तव्यात प्रामाणिक राहतो आणि सत्याचा मार्ग स्वीकारतो, त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा ही राहते. चौथी गोष्ट म्हणजे गरजू आणि दुःखी लोकांची सेवा. मित्रांनो, स्वामी समर्थांनी नेहमी मानव सेवेला महत्त्व दिले. एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करणे, भुकेलेला अन्न देणे, आजारी व्यक्तीची विचारपूस करणे किंवा निराश व्यक्तीला धीर देणे ही देखील एक प्रकारची भक्ती आहे. स्वामींना मंदिरातील फुलांपेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावर आणलेले हास्य अधिक प्रिय असते. पाचवी गोष्ट म्हणजे आईवडिलांचा आदर आणि सेवा. आपल्या धर्मशास्त्रामध्ये आईवडिलांना देवसमान मानले आहे. जो व्यक्ती आपल्या मातापित्याचा आदर करतो, त्यांची सेवा करतो आणि त्यांना दुःख देत नाही, त्यांच्यावर देवाची आणि स्वामींची, गुरुची कृपा राहते. अनेकदा लोक देवळात जाऊन पूजा करतात, पण घरातील वृद्ध आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात. अशी भक्ती ही अपूर्ण मानली जाते. सहावी गोष्ट म्हणजे अन्नाचा सन्मान. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाचा अपमान करणे, अन्न वाया घालवणे किंवा मिळालेल्या अन्नाबद्दल तक्रार करणे योग्य नाही. स्वामी समर्थांना कृतज्ञ मनाचे भक्त आवडतात, जे मिळालेले आहे त्यात समाधान मानणे आणि परमेश्वराचे आभार मानणे ही मोठी साधना आहे. सातवी गोष्ट म्हणजे नम्रता आणि अहंकाराचा त्याग. अहंकार माणसाला पतनाच्या मार्गावर घेऊन जातो. पैसा, पद, सौंदर्य, ज्ञान किंवा यश याचा गर्व करणारी व्यक्ती हळूहळू अध्यात्मापासून दूर जाते. स्वामी समर्थांना नम्र, साधे आणि विनम्र भक्त हे प्रिय असतात. त्यांच्या मनात अहंकार नसतो, त्यांच्या जीवनात कृपा सहज उतरते. आठवी गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि सात्विकता. मित्रांनो, स्वच्छता ही केवळ घरापुरतीच मर्यादित नसते.
मनाची स्वच्छता, विचारांची स्वच्छता आणि वर्तनाची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची असते. ज्या घरात नियमित देवपूजा होते, दिवा लावला जातो, नामस्मरण केले जाते आणि सात्विक वातावरण असते, त्या घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते. 9वी गोष्ट म्हणजे क्षमाशीलता. आज अनेक लोक राग, द्वेष आणि सूड या भावनांमध्ये अडकून पडतात. पण स्वामी समर्थ प्रेम आणि क्षमेचा संदेश देतात. दुसऱ्यांच्या चुका माफ करणे ही खूप मोठी साधना आहे. जेव्हा आपण इतरांना क्षमा करतो तेव्हा सर्वात प्रथम आपल्या मनावरील ओझे हे हलके होते. 10वी गोष्ट म्हणजे सदाचार आणि चांगले कर्म. स्वामी समर्थांनी नेहमी कर्माला महत्त्व दिले. फक्त पूजा करून उपयोग नाही, तर आपल्या वागणुकीतही चांगुलपणा असणे हे आवश्यक आहे. जो व्यक्ती प्रामाणिकपणे आपले काम करतो, दुसऱ्यांचे नुकसान करत नाही आणि नेहमी चांगले कर्म करण्याचा तो प्रयत्न करत असतो, तो स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय भक्त असतो. आता मित्रांनो, आपण येतो 11व्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे, ती म्हणजे निस्वार्थ भक्ती. अनेक लोक देवाकडे जातात ते काहीतरी मागण्यासाठी. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला नोकरी हवी असते, कुणाला आरोग्य हे हवे असते. यात काही चुकीचं नाही, पण जो भक्त कोणतेही अपेक्षा न ठेवता स्वामींवर प्रेम करतो, त्यांचे नामस्मरण करतो आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांचे आभार मानतो, तो स्वामी समर्थ महाराजांना सर्वाधिक प्रिय असतो. खरी भक्ती म्हणजे फक्त सुखात नव्हे तर दुःखातही गुरूंची आठवण ठेवणे, संकटातही विश्वास न सोडणे. परिस्थिती कशीही असो, स्वामी समर्थ आहेत, हे सर्व ठीक करतील हा विश्वास मनात ठेवणे. मित्रांनो, स्वामी समर्थांनी त्यांच्या जीवनातून अनेक उपदेशातून आपल्याला हे शिकवले की भक्ती ही दिखाव्याची नसावी, भक्ती मनापासून असावी. मोठे मोठे हार, महागडे नैवेद्य किंवा भव्य पूजा यापेक्षा स्वच्छ मन, चांगले विचार आणि दुसऱ्यांबद्दल प्रेमाची भावना अधिकही महत्त्वाची असते. आज अनेक लोक विचारतात की स्वामींची कृपा कशी ओळखावी. मित्रांनो, जेव्हा संकटातही मनात धैर्य निर्माण होते, जेव्हा अडचणीतून मार्ग सापडतो, तेव्हा निराशात आशेचा किरण दिसतो आणि जेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडू लागतात, तेव्हा समजावे की स्वामींची कृपा आपल्यावर होत आहे. स्वामी समर्थांचे एक वचन आजही लाखो भक्तांना प्रेरणा देते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वचनात संपूर्ण जीवनाचे सार दडलेले आहे. कारण जोपर्यंत गुरुची साथ आहे, तोपर्यंत कोणतेही संकट मोठे नाही. मित्रांनो, आज आपण जाणून घेतलेल्या या 11 गोष्टी जर आपण आपल्या जीवनात आणल्या तर केवळ आध्यात्मिक प्रगतीचा नव्हे तर मानसिक शांती, कौटुंबिक सुख आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. चला, आजपासून आपण सर्वजण एक संकल्प करूया. रोज थोडा वेळ स्वामींचे नामस्मरण करूया, आईवडिलांचा आदर करूया, गरजूंना मदत करूया, सत्याचा मार्ग स्वीकारूया आणि निस्वार्थ भावनेने स्वामी समर्थांची भक्ती करूया. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करून की त्यांच्या आपल्या सर्व भक्तांवर कृपादृष्टी ठेवावी, सर्व संकटे दूर करावीत, जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी प्रदान करावी. शेवटी सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.